भारत देशाच्या वैभवशाली इतिहासामध्ये या इतिहासामध्ये भर टाकण्याचं काम पुणे शहराने केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता यांनी हे पुण्याची उभारणी करताना स्वराज्याची शपथ आणि स्वराज्य उभारणीचं काम ह्या पुण्यनगरीतून केलेलं आहे। आणि आपण बघितलं असेल काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने केलेलं काम आणि पुण्याचं उभारणीला दिलेलं योगदान हे आपल्या डोळ्यासमोर आहे। आज पुणे शहरामध्ये काल मोदी साहेब आले आणि त्यांनी 11 वर्षामध्ये पुणे शहराला काय दिलं याची अभ्यास किंवा याची चिंता करण्याची वेळ आम्हाला सगळ्यांना आलेली। पुण्याची मेट्रो असेल तर मेट्रोचा DPR हा काँग्रेस पक्षाने केला। या देशामध्ये काँग्रेस पक्षाने पहिली मेट्रो दिल्लीमध्ये चालू केली आणि त्याचा DPR करताना पुण्याच्या ट्रॉफिकवर डोळ्यासमोर ठेवून DPR पुण्यात आणला। त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आजही 11 वर्षाच्या काळामध्ये अजूनही मेट्रो पुण्यामध्ये धावायला अजून लागलेली नाही। ती अजून स्लो स्टेशनमध्येच अडकत चालली आणि पंतप्रधान येतात नंतर 2 महिन्याला, वर्षाला, 6 महिन्याला उद्घाटन प्रत्येक टप्प्याचं करतात। पण पुणे शहराची ट्रॉफिक ज्या पद्धतीने वाढते त्या ट्रॉफिकला कंट्रोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं असलेलं शासनामधलं केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार हे अपयशी ठरलेले आपण बघितलं। कारण मोदी साहेबांनी पुण्यात हे केलं, पुण्यात ते केलं, पुण्यात आम्ही हे केलं, पण पुण्याची परिस्थिती सगळ्यात खराब आहे। आज पुण्याचं प्रदूषण कुठल्या थरावर गेलं आहे, पुण्याची ट्रॉफिक कुठल्या थरावर गेली, पुण्यामध्ये असणाऱ्या जनतेमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधेचं काय झालं आणि ह्या सगळ्या बेरोजगारीचं काय झालं, ह्या सगळ्याचा अभ्यास करताना आमच्यासारख्या पुणेकरांना एक प्रश्न पडला आहे की तुम्ही दर निवडणुकीत येता आणि पुण्याला एक संबोधन करता आणि पुण्याला आश्वासन देऊन जाता, पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने प्रगती पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही। आपण पुण्यामध्ये बघितलं असेल तर पुण्यामध्ये NDA सारखं मोठं आपल्याकडं संरक्षण प्रबोधन आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन आहे। त्यानंतर CWPRS जल संशोधन संस्था पुण्यामध्ये, लष्करी वैद्यकीय संस्था आहेत। म्हणजे अशा अनेक संस्था ह्या पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये मिळालेल्या आहेत। ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये काँग्रेस पक्षाने 70 वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक कॉलेज, अनेक महाविद्यालय हे त्यांच्या काळामध्ये परवानग्या देऊन उभं करण्याचं काम पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांनी केले। त्यामुळे आज काँग्रेस पक्षामुळं पुणे शहराचा चेहरामोहरा विद्येच्या माहेरघराकडे जाताना त्याचबरोबर क्रीडानगरीसुद्धा पुण्यामध्ये झाली। बालेवाडीसारखं मोठं क्रीडांगण काँग्रेस पक्षाच्या काळात झालं। पुण्यामधले छोटी मोठी उद्यानं आहेत, शाळा आहेत आणि अनेक संस्था आहेत, हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये उभारताना आपण बघितलेलं आहे। आणि हे करत असताना आज 11 वर्ष मोदी सरकार आहे, तर पुण्याला काय दिला हा चिंतेचा प्रश्न परत एकदा मी म्हणतोय। आणि आमचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला पंतप्रधान येतात, मुख्यमंत्री येतात आणि पुणे शहराला नुसतं आश्वासन देत आहेत, पण पुणे शहराची ट्रॉफिकवर बोलत नाही, पुणे शहराच्या प्रदूषणावर बोलत नाही, पुणे शहरातल्या डेव्हलपमेंटवर बोलत नाही, पुणे शहरामध्ये मग असणारी सगळी जी पायाभूत सुविधा आहे ह्याच्यावर बोलत नाही। तर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर आपल्या डोक्यात 4 धरणं झाली, काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाली। ह्यांनी आजही टाटा धरणाचं पाणी आणून देतो ही वल्गना अनेक वेळा फडणवीस साहेबांनी केली, पण आजपर्यंत कुठल्याही पद्धतीत टाटाचं पाणी आपल्या पुणे शहराला मिळालेलं नाही आणि याच्यामुळे आज पुणे शहरामध्ये पाणीचा तुटवडा आहे, पुणेकर हैराण झालेले। आज आपण बघितलं रस्ते, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कुठं विचार न करता फक्त भावनेच्या जीवावर ह्या निवडणुका लढवण्याचं काम ते करतायत। आज उद्योगनगरी असणारं पुणे शहर, मग पुणे शहराच्या त्या काळामध्ये उद्योगनगरी पिंपरी चिंचवडला होती, अनेक उद्योगनगरीमध्ये कारखाने होते। आज त्याची परिस्थिती काय हे आपल्याला माहिती आहे। सगळे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून, पुणे जिल्ह्यातून निघून चाललेत। ह्याची जबाबदारी कोणाची हे आपण जबाबदारी निश्चित केली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी। आणि पुणेकरांना कालच्या प्रचारामध्ये फक्त मनस्ताप सहन करावा लागला,
काल चारही बाजूनी पुण्याची ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात बंद पडली होती आणि ह्याच्यामुळं पुणेकरांना काय दिलेलं नाही, फक्त आश्वासनाच्या पुढं काय मिळत नाही. भावनेच्या जीवावर ज्या निवडणुका होतात घेण्याचा ते प्रयत्न करतात, जातीवादावर बोलतात. प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांमध्ये विष घालवण्याचं काम प्रत्येक वेळा प्रत्येक नेत्याहून करतो. तर हे करू नये. आणि पुणेकर हुशार आहेत, पुणेकर चाणक्य आहेत. पुणेकरांनी मागच्या विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, पैशाचा महापूर आला असताना सुद्धा कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे हे उभ्या देशाला दाखवून देण्याचं पुण्य काम कसबा विधानसभेतल्या मतदारांनी दाखवलेलं आहे आणि आपण बघितलं आहे. आणि आमची छातीने मान आमची उंच होती कधी आम्ही विधानसभेत गेलो, बाकीच्या ठिकाणी गेलो तर अनेक लोक म्हणतात दंगेकर, पुणेकरांपुढं पैसा हा फिक्का पडला. पुणेकरांपुढं जी दिलेली आश्वासनं होती, जे दाखवलं प्रलोभन होतं, हे पुणेकरांनी झुगारून तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवण्याचं काम केलं. म्हणून आम्ही पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्हालाही बरं वाटतं की पुण्यातल्या देशातले नागरिक आज पुण्यातल्या कसब्यातल्या मतदारांना स्वाभिमानी मतदार म्हणून ओळखण्याची जी नोंद केली याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे आणि गर्व आहे. आता आमच्या पक्षाचे मल्लिकार्जुन अध्यक्ष जे आहेत ते साहेब आमचे ते येणार आहेत, खरगे साहेब, पवार साहेब, एक एकत्र मीटिंग 1-2 दिवसात पुण्यामध्ये आहे. पक्षाचे अनेक नेते आता 2 दिवसामध्ये दिसतील. आमच्या वरिष्ठ लेवलचे जे नेते आहेत मग राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी असं कोणतरी पुण्यात यायचं आयोजन चालवलं आहे, त्याची तारीख आपल्याला कळत. आणि जेणेकरून पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिवसेनेचे नेते येत आहेत. 1-2 दिवसात तुम्हाला त्याची सगळी यादी येईल. आमची ती चर्चा चालू आहे आणि आता काँग्रेस भवनमधनं जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही त्या सभा विधानसभेत लावू. काल पंतप्रधानांनी सभेमध्ये सांगितलं की कर्नाटकमध्ये काँग्रेसने जी काही आश्वासनं निवडणुकीच्या पूर्वी दिली होती त्याची पूर्तता केली नाही आणि आता कर्नाटकमधले पैसे हे महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी उचलले जातात काँग्रेसकडनं, त्याबाबत मग आता केंद्राचे पैसे पुण्यात आले असं आपण म्हणायचं का? गेली 11 वर्ष आपण भ्रष्टाचाराचा महापौर महाराष्ट्रात केलेला अनेक टेंडर असतील 40% अभाव दिलेले आहेत. मग आम्ही असं म्हणायचं का त्यांनीच ते सांगायचं की 40% अभावचे टेंडर दिलेत, हजारो कोटीचे टेंडर 500 कोटी प्रत्येक टेंडरमध्ये काढलेले आहेत. मग आम्ही असं म्हणायचं का किंवा त्यांनीच मग असं सांगायला लागेल हा पैसा जनतेचा तुम्ही निवडणुकीत आणला आहे का? पानभर जाहिराती तुम्ही देताय, करोडो रुपयाचे जाहिराती देताय, हे पैसे तुम्ही कुठून आणले हे आम्ही विचारायचं का? तर हे सगळं भंकसपणा आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेलं ह्या पद्धतीने बोलत आहेत. आज केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे. ह्याची नोंद आता ह्या निवडणुकीत जनता घेईल. आणि आपण बघितलं असेल आज निवडणुकीमध्ये करोडो रुपये आज ते वाटत आहेत. आता तुम्हाला 2 दिवसांनी पुणे शहरामध्ये अनेक क्लिपा येतील की जेणेकरून पैशाचा महापौर पुण्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ह्याची नोंद आम्ही घेतलेली आणि तुम्हालाही घ्यावी लागेल. मग हा पैसा आला कुठनं ह्याचं त्यांनी मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण हे सगळा भ्रष्टाचाराचा पैसा हा या निवडणुकीत आता दिसणार आहे. धमकी आता ते मी बघितलं नाही त्यांना का धमकी दिली अजून कळलं नाही. कारण त्यांचे काय कमिटमेंट असेल ते बोलले असेल, त्यांची कमिटमेंट एकमेकांनी पूर्ण केली असेल म्हणून धमकी बी देऊ शकत असेल. एकमेकांची कमिटमेंट पाळली नसेल म्हणून वाद झाला असेल. असं काय नाही आपल्याला धमकी असल्या तुम्ही आहे ना माझ्याबरोबर. आपली धमकी काय चालतं का? आपल्याला तसलं काय चालत नाही. धमकी फक्त स्टेजवर नसते, समोर नाही कोण.
आणि दिली तर तुम्हाला लगेच कळणार 5व्या मिनिटात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.